फास्ट म्हणजे 60ची स्पीड, 60च्या पुढे नाही. किती किलोमीटर आहे हा? 6-7 किलोमीटर आहे का? आणि अंडरग्राऊंड किती किलोमीटर आहे? हेच की अंडरग्राऊंड 7 किलोमीटर आहे का? बरोबर. हे जातं ह्याच्यावर बिल्डिंग आले का पाणी आहे, वर समुद्र आहे. आवाज कसला येतो? हे माईक मध्ये अनाऊन्स करतात का? गाडी स्पीड मध्ये असेल किंवा असेल. आम्हाला तर काहीच कळत नाही. आवाज तुम्हाला कळतो का? लक्ष देतो तुमच्या? कशाला ध्यान देते हा म्हणायचं. आता हा कोस्टल रोड झाल्यापासून गर्दी कमी झाली का बरं? जरा थोडं. आणि किती अंतर कमी पडतं असं? कसं म्हणजे आपण जे रोडवरून जायचो कमी झालं ना. किती कमी झाला असून त्या? 1-2 किलोमीटरचं अंतर कमी, म्हणजे तिकडून 1-2 किलो, इकडून 1-2 किलो वाढला. पण ट्रॅफिक तिकडची सिग्नल ना हे बचत झाले ना. किती सिग्नल होते? किती? 1-2 किलोचा फरक पडला. बरं. मीटर तिकडून 100-150 झाला, तर इकडून 120-130 होणार. कारण सिग्नल नाही, काय नाही, डायरेक्ट. हो, डायरेक्ट 60च्या स्पीडनं जावं लागतं का? 60पेक्षा जास्त नाही, काही नाही. 60पेक्षा कमी पण नाही. 60च्या स्पीडनं चाला. कधी चाला तर 60च्या पुढे नाही, तर फाईन आहे 1000 रुपये फाईन. कुठल्या एरियातून जातो हा? सरळ गेला बांद्रा सिलिंगला. बांद्रा सिलिंग आहे ना, बांद्रा गेला, त्याला जॉईन केला. जबरदस्त आहे का नाही? जबरदस्त आहे का नाही? आमच्या डोक्यात नव्हतं इकडून यायचं. बरं झालं तुम्ही सांगितलं ते. इकडून आम्ही प्रवास केलाय, पण इकडून अंडरग्राऊंड नाही आलो कधी. किती वर्ष लागले होते तयार व्हायला? बरेच वर्ष झाले. बाळासाहेब होते त्याच्या अगोदर. मला वाटतं 10-15 वर्ष गेले, 12 वर्ष ते गेले असते. एवढे नसतील हो. हे बीजेपीचं सरकार आलं ना 2 वेळा, त्याच्या अगोदर मंजूर झाले. गोपीनाथ मुंडे वगैरे होते ना, तेव्हा मंजूर झाला. हा बघा कुठे हा वांद्रे उरळी नाही, हा इथे गेला. ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल तिकडे गेला. हा कोणता एरिया सगळा? आता ह्याला आलो शिलिंगच्या पाठीमागे. शिलिंगच्या पाठीमागे. हा गेला शिलिंगला. हा गेला वरळी नाक्यावर, आणि हा इकडं हजेलीला. हे बघा हजेली.